तर वाल्मिक कराड या ठिकाणी सरेंडर झाला असं आम्हाला कळलं, पण आमचे एक म्हणणं आहे की आरोपी आहे त्याला आरोपी सारखीच वागणूक द्या, VIP स्टेटमेंट देऊ नये कुणाला. कारण का आता वाल्मिक कराड म्हणतात की मी या गुन्ह्यामध्ये माझा काही संबंध नाहीये, की मी नव्हतो, सकाळी त्यांनी स्टेटमेंट दिलं. जर तुम्ही कुठल्याही प्रकारे या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हता तर तुम्ही 20-22 दिवस लपून का बसलात, ह्याच्या मागचं काय कारण आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे. आज महाराष्ट्राचं पोलीस एवढं सक्षम आहे की ठरवलं तर एका मिनिटामध्ये त्यांना पकडू शकतात. आज जर तुम्ही म्हणता 20-22 दिवस आम्ही पुण्यामध्ये, मग तुम्हाला कुठल्या मंत्र्याचा वर्धा असता होता की तुम्ही एवढे दिवस पुण्यामध्ये लपून राहिला? तुम्ही सरेंडर का नाही झाला मग या गोष्टी माग? एवढीच मागणी की यांना VIP स्टेटमेंट करून आरोपीवर 2-3 दिवस पुण्यामध्ये होते तर होते कुठं, का नाही सरेंडर झाले ते पुण्यामध्ये? काय कसं आहे माहितीये का, आज जर मी गुन्हा केलाय आणि गुन्हा केला असताना मी त्याच ठिकाणी जर सरेंडर झालो असतो तर मी साव होतो, पण मी गुन्हा करून लपून 20-22 दिवसानंतर ना अटक होतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी केलेल्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट केलेत ना, मी ते पुरावे नष्ट करून मी आता पोलिसांसमोर येतोय. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाला असल्याशिवाय आहे का?